नमस्कार. सुपर प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. राज ठाकरे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आपण पाहणार आहोत. मात्र आता सुरुवातीला आपण पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज. सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवारांनीही धमकी दिलेली आहे. 2019 मध्ये तू आमदार कसा होतो हेच बघतो अशी धमकी त्यांनी थेट शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सपत्नीक शिर्डीच्या साई दरबारी जाऊन साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईंच्या समाधीवर भगवी शाल देखील चढवली. सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. आधी सांगितलं असतं तर 56 पक्षांच्या खिचडीतील एखाद्या नेत्याला रॉकेटला बांधून तिथे पाठवलं असतं अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. काँग्रेस सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहे. पुरावे काय मागता? एखाद्याला बॉम्ब बांधून राहुल गांधींना पाठवा असं वादग्रस्त वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. आदेश बांदेकर यांनी सिरियलमुळे माझी 5 घरं झाल्याचे सांगत सिरियलसाठी कुणालाही घर विकावं लागत नाही असा टोला अमोल कोल्हे यांना लगावलाय. नांदगाव तालुक्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असलेला दुरावा दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल आहेर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीनंतर आहेर यांची नाराजी दूर करण्यात पवारांना यश आलं. ईशान्य मुंबईमध्ये कुठल्याही नाराजीचा सूर नसून शिवसेना भाजप एकत्र असल्याचं शिवसेनेच्या प्रसाद लाड यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी आज कोर्टाची माफी मागितली. त्यामुळे काँग्रेस म्हणजे खोटारडेपणा आणि राफेल म्हणजे राहुल फेल अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान अगदीच काही तासांवर येऊन ठेपलंय. यासाठी प्रशासन सज्ज झालं असून राज्यामध्ये 14 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये मोदींची वेशभूषा केलेला चिमुकला सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्रियांका मछली असे या चिमुकल्याचे नाव आहे. एक मजबूर, मेलेल्या आणि भ्रष्ट सरकारमुळे सर्वांचं नुकसान होईल म्हणून 2019 मध्ये दिल्लीमध्ये मजबूत सरकार द्या असं पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं. माझ्या बोलण्यानं विरोधकांना शॉक लागतो आणि शॉक लागला की मग ते काही पण बरळतात असं म्हणत पंतप्रधान मोदींनी नाव न घेता राहुल गांधींवर टीका केली आहे. आदिवासींच्या हक्काला कोण हात लावू शकत नाही, अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या सभेमधून विरोधकांना दिलाय. पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये भाषण सुरू असताना नागरिकांनी मात्र काढता पाय घेतला. त्यामुळे मोदींवरची जनतेमध्ये असलेली नाराजी उघड होत असल्याचं दिसून येलं. नवी मुंबईमध्ये मनसेनं विवाहाची तयारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. चिरंजीव चौकीदार आणि चिरंजीव सौ थापाबाई अशी गाजर विवाहाची लग्नपत्रिका तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. लाव रे तो व्हिडिओचा विचार काल परवाचा नसून मी हे सर्व व्हिडिओ समजावून सांगतो असं TV9 मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय. देशाला पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांनी फसवले. ही माणसं देशावर संकट असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. TV9 मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्तच्या प्रचार रॅलीमध्ये संजय दत्तनं हजेरी लावली. यावेळी संजय दत्तला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. चेंबूरमधील झेन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयातील सर्व कर्मचारी नागरिकांना मतदानाचं आवाहन करणार आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं मतदारांना गाण्यामधून आवाहन केलेलं आहे. बूट वाटण्यावरून संतप्त झालेल्या प्रियांका गांधींनी स्मृती इराणी यांचा चांगला समाचार घेतला. स्मृती इराणींनी अमेठीकरांचा अपमान केला. अमेठीकरांना कुठल्याही भिकेची गरज नाही असं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय. भोपाळचे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंग यांनी मोदींनी 15 लाख रुपये तुम्हाला दिले का हा प्रश्न एका तरुणाला विचारला आणि तो तरुण व्यासपीठावर आला आणि त्यानं माईक घेत मोदींची स्तुती केली. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्तींनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मोदींच्या दिवाळीसाठी अणुबॉम्ब नाहीत या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पाकिस्ताननं सुद्धा अणुबॉम्ब ईदसाठी ठेवलेले नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य केलं. प्रज्ञासिंग ठाकूरनं लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. भोपाळमधून प्रज्ञासिंग ठाकूर निवडणूक लढणार आहे. प्रचारादरम्यान बोर्डाच्या ओघातून चौकीदार चोर हे बोललो असं स्पष्टीकरण राहुल गांधींनी न्यायालयामध्ये दिलं. या वक्तव्यासाठी मी खेद व्यक्त करतो असंही त्यांनी म्हटलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्वाप्रकरणी अमेठी निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींची उमेदवारी वैध ठरवली आहे. अपक्ष उमेदवारानं राहुल यांच्या नागरिकत्वावरून तक्रार केली होती. ममता बॅनर्जी यांच्याकडून आमच्या सभांना जाणून बुजून परवानगी दिली जात नाही असा आरोप अमित शहानी केलाय. तर काश्मीर संदर्भातील कलम 370 आणि 35A रद्द करणार असल्याचं अमित शहानी म्हटलंय. प्रज्ञासिंग ठाकूरला खोट्या आरोपांमध्ये फसवलं आणि खऱ्या आरोपींना सोडून दिलं असं वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहानी केलंय. केरळमध्ये 2 राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली आहे. LDF आणि UDFचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं.
पुलवामा आतंकवादी हल्ल्यातील सर्व दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. जैशचे 4 दहशतवादी मारले गेलेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध असताना सुद्धा अवैधरित्या मद्याची विक्री करणाऱ्या विजय बारवर शहापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये 89,254 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूरच्या शाहूपुरीमधील एचडीएफसी बँकेचे सर्व्हर हॅक करून दरोडा घातला गेलाय. यामध्ये 67,88,000 लंपास झाले. त्यामुळे कोल्हापूर शहरात खळबळ माजली आहे. पुण्याजवळच्या चाकणमधील बालाजी नगरमध्ये राहणाऱ्या 3 महिलांना क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली. होमगार्ड असलेल्या अजय भिडे यांनी ही मारहाण केली आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांजवळ